नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावामध्ये एक्सेप्शन हँडलिंगचा शेवटचा पार्ट बघणार आहोत. तर आपण पहिल्या पार्टमध्ये कव्हर केलं ट्राय कॅच फायनली, दुसऱ्या पार्टमध्ये आपण कव्हर केलं थ्रो आणि थ्रोस कीवर्ड, आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण बघू की थ्रोएबल क्लास आणि त्याचे टाईप्स सब टाईप्स काय आहेत, म्हणजे एरर आणि एक्सेप्शन्समध्ये रन टाईम एक्सेप्शन, चेक एक्सेप्शन, अनचेक एक्सेप्शन. ओके, तर एक डायग्राम बनवली मी, त्यानुसार आपण ते बघू. आणि याच व्हिडिओमध्ये सेकंड पार्टमध्ये आपण स्वतःचा कस्टम एक्सेप्शन कसा तयार करायचा. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं दोन टाईप्स, राईट, चेक एक्सेप्शन आणि अनचेक एक्सेप्शन. चेक एक्सेप्शन म्हणजे काय, जे तुमची कंपाईल टाइम तुम्ही चेक करता. जेव्हा तुम्ही कोड लिहिता किंवा बिल्ड करताय तेव्हाच तुम्हाला दिसेल की हे एक्सेप्शन जर थ्रो होत आहे, तर तुम्हाला ते हँडल करायचे आहे तिथेच. ओके, कंपाईल टाइमच तुम्हाला ते हँडल करायचे, तरच तर तुम्हाला कंपाईल पुढे जाऊ देईल. रन टाइम एक्सेप्शन तुमचे रन टाइम येतात मोस्टली बिकॉज ऑफ एनी डेटा, म्हणजे बॅड डेटा जर पास केला आहे, जसं की अरिथमॅटिक एक्सेप्शनमध्ये, म्हणजे लेट्स तुम्ही झिरोने डिवाइड करताय, तर अरिथमॅटिक एक्सेप्शन हे रन टाइम येईल, राईट. आणि ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड इंजेक्शन, म्हणजे तुम्ही असा इंडेक्स पास केला जो की एक्झिस्ट करत नाही. ओके, तर हे रन टाइम एक्सेप्शन. तर हायरार्की कशी, सगळ्यात वरती म्हणजे सगळ्या क्लासची पॅरेंट क्लास कुठली, ऑब्जेक्ट क्लास. ओके, ऑब्जेक्ट नंतर एक्सेप्शनच्या, आता आपण एक्सेप्शन हँडलिंग बद्दल बोलतोय. ओके, तर एक्सेप्शन हँडलिंग मध्ये सगळ्यात टॉपला कुठली क्लास आहे, थ्रोएबल. ओके, थ्रोएबल सगळ्यात टॉपला. थ्रोएबल मध्ये पण दोन प्रकारचे एक्सेप्शन आहेत, एक म्हणजे एरर आणि दुसरा म्हणजे एक्सेप्शन. एरर म्हणजे काय, हे जे की आपण हँडल करू शकत नाही, जसं की आउट ऑफ मेमरी एरर, स्टॅक ओव्हरफ्लो एरर. आउट ऑफ मेमरी एरर का, तर तुम्ही प्रोग्राम लिहिलाय, ओके, तुमचा प्रोग्राम जर जास्तच मेमरी कंझ्युम करायला लागला आणि तेवढी मेमरी तुमच्या सिस्टममध्ये आहेच नाही, तर तुमचा प्रोग्राम स्वतःहून आउट ऑफ मेमरी एरर थ्रो करेल आणि प्रोग्राम एक्झिक्यूट होऊन जाईल. हे एरर तुम्ही हँडल करू शकत नाही, हे एरर जेव्हीएम लेवलला असतात. ओके, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन खूप जास्त मेमरी कंझ्युम करतंय आणि तेवढी मेमरी मशीनवर जर अवेलेबलच नाहीये, तर तुमचा प्रोग्राम क्लोज होऊन जाईल, क्रॅश होऊन जाईल. ओके, तर हे अनचेक्ड एक्सेप्शन आहे, तुम्ही हँडल करू शकत नाही. ओके, आणि ते पण रन टाइम येतात. ओके, रन टाइम तुमचा प्रोग्राम चालतोय आणि अचानकच मेमरी कन्झम्पशन जास्त होऊन गेलं आणि तुमची मेमरी उरली नाही, एरर आला, प्रोग्राम क्रॅश झाला, एक्झिट झाला, हे तुम्ही हँडल करू शकत नाही. मग आपण दुसऱ्या टाईपकडे येऊया, एक्सेप्शन्समध्ये. एक्सेप्शनमध्ये पण दोन टाईप, रन टाइम आणि अदर एक्सेप्शन. अदर एक्सेप्शन म्हणजे तुम्ही चेक एक्सेप्शन झाले. आता रन टाइम आणि सॉरी, अनचेक आणि चेक एक्सेप्शन बद्दल आपण भरपूर एक्सप्लेनेशन दिलंय मागच्या व्हिडिओमध्ये. याच्यात फक्त शॉर्टमध्ये सांगून येतो. कंपाईल टाइम, जे की तुमच्या कंपाईल टाइमला येतात, त्यात त्याचे प्रकार काय, आयओ, फाईल नॉट फाउंड, एसक्यूएल एक्सेप्शन. फाईल नॉट फाउंड, तुम्ही एखादी फाईल रीड करताय, राईट करताय त्यावेळेस. आयओ एक्सेप्शन, तुम्ही इनपुट आउटपुट फाईल सिस्टीमवर राईट करताय तेव्हा. आणि एसक्यूएल एक्सेप्शन म्हणजे तुम्ही कुठले तरी एसक्यूएल एसक्यूएल सोबत कनेक्ट केलाय कुठल्या तरी डेटा सोबत, आणि तुम्ही कुठली तरी क्वेरी पाठवताय किंवा एसक्यूएलचा डेटा रीड करताय डेटाबेसमधून, त्या केसमध्ये एसक्यूएलचे एक्सेप्शन येतात. रन टाइम मध्ये आपले नल पॉइंटर, अरिथमॅटिक, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड. नल पॉइंटर केव्हा येतो, जेव्हा कुठली तरी तुम्ही स्ट्रिंग, लेट्स स्ट्रिंगवर कुठली मेथड कॉल केली आणि स्ट्रिंग जर नल असेल, तर नल पॉइंटर एक्सेप्शन येतो. ओके, हे एक्सेप्शन जनरली रन टाइम येतात बिकॉज ऑफ एनी बॅड डेटा. ओके, तर ही होती तुमची डायग्राम. त्यात आपण हायरार्की बघितली, थ्रोएबल, देन एरर, एक्सेप्शन, रन टाइम, अदर एक्सेप्शन, चेक्ड, अनचेक्ड. ओके, आणि कुठले हँडल करू शकतात आणि कुठले हँडल करू शकत नाही. आता आपण जाऊया कस्टम एक्सेप्शनकडे. तर आपण स्वतः कस्टम एक्सेप्शन कसे क्रिएट करू शकतो जावामध्ये ते बघूया. कस्टम एक्सेप्शनची गरज का पडते, लेट्स आता जावाने भरपूर एक्सेप्शन प्रोव्हाइड केले, अरिथमॅटिक दिलंय, अरे आउट ऑफ बाउंड दिलंय, असे बरेचसे एक्सेप्शन प्रोव्हाइड केले जे मोस्ट मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण वापरू शकतो. बट आता काही एक्सेप्शन अशी असतात की आपल्याला स्वतःची युज केसनुसार आपल्याला डिफाईन करावं लागतात. फॉर एक्झाम्पल, आता आपण युज केस काय घेतोय की आपण एक युजर नेम येईल, आपल्याला युजरकडून एक युजर नेम येईल, आपल्याला ते चेक करायचं आहे ते युजर नेम व्हॅलिड आहे का नाहीये. आणि ते व्हॅलिड असलं, म्हणजे व्हॅलिड असल्याचा क्रायटेरिया काय, की त्याचे कॅरेक्टर कमीत कमी 8 कॅरेक्टर पाहिजे. आणि जर कमीत कमी 8 कॅरेक्टर नसले तर आपल्याला एक एक्सेप्शन थ्रो करायचं आहे. ओके, म्हणजे प्रोग्राम मधूनच एक्सेप्शन थ्रो करायचं आहे की हे युजर नेम व्हॅलिड नाहीये आणि आम्ही एक्सेप्शन थ्रो करतोय, बाकी तुम्ही हँडल करा. ओके, तर कसं आपण स्वतःचा एक्सेप्शन क्रिएट करू शकतो ते आपण बघू. लेट्स आपण एक लायब्ररी बनवतोय आणि आपली लायब्ररी काय काम करते, फक्त एक स्ट्रिंग, म्हणजे युजर नेमची स्ट्रिंग चेक करते. तिच्यात जर 8 कॅरेक्टरपेक्षा कमी असले तर आपण एक्सेप्शन थ्रो करू, मग जो पण आपली लायब्ररी यूज करतो त्याचं काम येतो हँडल करणं. ओके, आणि जर व्हॅलिड असलं तर आपण रिटर्न करू की हा युजर नेम व्हॅलिड आहे, आणि मग त्याला ते रिस्पॉन्स आला जाईल.
ओके. देन मी एक ऑलरेडी क्लास क्रिएट केली आहे कस्टम एक्सेप्शन नावाची. त्यात एक कन्स्ट्रक्टर दिला आहे आणि त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण एरर मेसेज पास करू. ओके. जेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की थ्रो, न्यू आणि एक्सेप्शन क्लास, जी क्लासचा आपण इन्स्टन्स थ्रो करतोय त्यात आपण एक मेसेज पास करायचो, राईट. तर या केसमध्ये आपण ह्या कस्टम एक्सेप्शन जेव्हा थ्रो करू तेव्हा आपण एक मेसेज पण पास करू, राईट. तो मेसेज कॅच करण्यासाठी कन्स्ट्रक्टरमध्ये ही स्ट्रिंग. ओके. आता मी स्कॅनरचा आउटपुट डिफाईन केला कारण की आपण इथून रीड करणार आहोत, कन्सोलमधून इनपुट रीड करणार आहोत. मग पहिले आपण प्रिंट करू एंटर युजर नेम आणि मग खालच्या लाईनवर येऊ आणि मग सांगू की तुम्ही युजर नेम एंटर करा. ओके. आणि मग पुढचं आपण हँडल करू, व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे. ओके. तर त्यासाठी एक आपल्याला फंक्शन लिहावं लागेल. ओके. तर आपण एक फंक्शन लिहू पहिले. स्टॅटिक फंक्शन असेल ते पब्लिक स्टॅटिक स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे ती स्ट्रिंग रिटर्न करेल, जर व्हॅलिड असेल तर स्ट्रिंग रिटर्न करेल. ओके. पब्लिक स्टॅटिक स्ट्रिंग चेक युजर नेम. ओके. चेक युजर नेम. आणि तर आपण हे फंक्शन डिफाईन केलं चेक युजर नेम. आता हे फंक्शन काय करेल, एक जर व्हॅलिड युजर नेम असेल तर ते रिटर्न करेल, नाही तर नाही रिटर्न करणार. तर आपल्याला युजर नेम चेक करायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक स्ट्रिंग इनपुट घ्यावी लागेल. ओके. स्ट्रिंग इनपुट घ्यावं लागेल. तसं युजर नेम इनपुट. ओके. आता आपण फक्त क्लास डिक्लेअर केली कस्टम एक्सेप्शन. ही क्लास अजून एक्सेप्शन क्लास हिला म्हणता येईल का, नाही. ही फक्त आपण स्वतःची एक क्लास डिक्लेअर केली. हिला जर आपल्याला ऍज अ एक्सेप्शन यूज करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, एक्सेप्शन जर यूज करायचं आहे तर आपल्याला एक्सटेंड्स कीवर्ड यूज करावं लागेल. एक्सटेंड्स म्हणजे आपल्याला एक्सेप्शन क्लासला एक्सटेंड करावं लागेल. ओके. आता ही काय झाली, कस्टम एक्सेप्शन ही क्लास आता चाइल्ड क्लास झाली कुठल्या एक्सेप्शन क्लासची. ओके. एक्सेप्शन क्लासची ही सब क्लास झाली. आता तुम्ही ही क्लासला ऍज अ एक्सेप्शन वापरू शकता. ओके. कस्टम क्लासला तुम्ही आता कस्टम एक्सेप्शनला आता तुम्ही एक्सेप्शन म्हणून वापरू शकता, कारण तुम्ही आता काय केलंय, एक्सेप्शन क्लासला एक्सटेंड केलंय. आणि आता ही एक चेक्ड एक्सेप्शन आहे. ओके. जेव्हा तुम्ही एक्सेप्शन क्लासला एक्सटेंड करता तेव्हा ते चेक्ड एक्सेप्शन असतं. ओके. आता तुमची ही क्लास झाली एक्सेप्शन क्लास. आता आपण येऊया आपल्या फंक्शनकडे. तर युजर नेम इनपुट आला. आता मी एक कोड कॉपी पेस्ट करतो. सॉरी, एक नोटपॅड मध्ये कोड कॉपी करून ठेवलाय. ओके. कॉपी पेस्ट करतो. आता आपण काय चेक करतोय, इफ युजर नेम इनपुट इज लेस दॅन 8, म्हणजे युजर नेम इनपुटची लेंथ, स्ट्रिंगची लेंथ जर लेस दॅन 8 आहे तर आपल्याला एक्सेप्शन थ्रो करायचं आहे, बरोबर. एक्सेप्शन थ्रो करायचं आहे. आता बघा, हे चेक एक्सेप्शन आहे. चेक एक्सेप्शन थ्रो करतोय आपण फंक्शन मधून, तर कंपायलर तुम्हाला हँडल करावं सांगेल की हे हँडल करावं लागतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलंय, जर तुम्हाला म्हणजे समजत नसेल तर मागच्या व्हिडिओ जाऊन बघा पहिले. तर चेक एक्सेप्शन काय करतं, तुम्हाला कंपायलर फोर्स करतं की तुम्ही याला हँडल करा. आयदर आपण ही जी फंक्शनलिटी ह्याला ट्राय कॅच मध्ये टाकू, और तुम्हाला ह्या मेथडमध्ये थ्रोज टाकावं लागेल. ओके. थ्रोज कस्टम एक्सेप्शन, कारण की चेक एक्सेप्शन आपल्याला हँडल करावे लागतात. आता हे झालं. आता फक्त आपल्या फंक्शन मधून काय, रिटर्न स्टेटमेंट मिसिंग आहे, तर आपल्याला ही स्ट्रिंग रिटर्न करायची आहे फक्त. ओके. ओके. झालं तुमचं फंक्शन रेडी. तर काय करतोय आपण, एक चेक एक्सेप्शन थ्रो करतोय. जर स्ट्रिंगची लेंथ लेस दॅन 8 आहे तर आपण एक चेक एक्सेप्शन थ्रो करतोय आणि त्यात स्वतःचा मेसेज पण पाठवतोय, युजर नेम नॉट व्हॅलिड. आणि जर ती व्हॅलिड असली तर आपण स्ट्रिंग रिटर्न करतोय. बस एवढंच करायचं आपल्याला, राईट. तर थ्रोस कीवर्ड का आला आपला इथं, कारण की आपण चेक एक्सेप्शन थ्रो करतोय. आपण अनचेक पण थ्रो करू, पहिले ह्याचा एक्झाम्पल बघून घेऊ. तर आपल्याला हा फंक्शन कॉल करावा लागेल. फंक्शन कॉल, आणि याच्यात आपण काय करू, हे इनपुट पास करून देऊ. हे इनपुट पास करू आणि हे प्रिंट करू. आता ही स्टॅटिक मेथड आहे, बरोबर. आता ही थ्रो करते बघा. आता ही मेथड थ्रो करते एक्सेप्शन, राईट. कस्टम एक्सेप्शन थ्रो करतोय. मग कंपायलर काय म्हणतोय, परत चेक एक्सेप्शन आहे, मेथड थ्रो करते, म्हणून कंपायलर म्हणतो तुम्ही आयदर हँडल करा किंवा ह्या मेथडच्या टॉपवर तुम्ही थ्रोज टाका. तर आपण काय करू, तर हँडल करू. ओके. तर
ट्राय मध्ये आपण ही फंक्शन कॉल करतोय. जर एक्सेप्शन थ्रो झाला तर तो कॅच मध्ये येऊन जाईल. जर नाही झाला तर तो आपण इथं ट्राय मध्ये प्रिंट करू. तर आता ही मेथड स्ट्रिंग रिटर्न करते. मग मी हिला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल मध्ये प्रिंट करू शकतो. ओके, आता होपफुली हा प्रोग्राम चालला पाहिजे. मी ह्याला रन करतो. अरे, अजून एक गोष्ट मिसिंग आहे, सॉरी. ती गोष्ट ऍड करायची राहिली. आपल्याला जो काही एक्सेप्शन ची स्ट्रिंग येते, ओके, आपण ही जी कस्टम एक्सेप्शन मध्ये ही स्ट्रिंग थ्रो करतोय, तिला आपल्याला पॅरेंट क्लास आहे, जी आपली एक्सेप्शन पॅरेंट क्लास आहे, तिला पास करावं लागतं. ओके, तिला पास करावं लागतं. तर पॅरेंट क्लासला पास करण्यासाठी कुठला कीवर्ड आहे आपल्याकडे? सुपर कीवर्ड. ओके, आता या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काय करतोय? एरर मेसेज पास करतोय, बरोबर? एरर मेसेज पास करतोय. इथून मी कस्टम एक्सेप्शन थ्रो केलं, युजर नेम नॉट व्हॅलिड आला. इथं तो कन्स्ट्रक्टर मध्ये आला आणि पॅरेंट क्लासला तो पास केला. पॅरेंट क्लासला पास करावं लागतं आपल्याला, जी काही स्ट्रिंग आहे ती पास करायला लागते. आता आपण हा प्रोग्राम रन करू. ओके, एंटर युजर नेम. मी युजर नेम टाकतो माईक. आता माईक चारच वर्ड आहेत, तर मग एक्सेप्शन आला पाहिजे. आला एक्सेप्शन. एक्सेप्शन हँडलिंग कस्टम, बघा आपला स्वतःचा एक्सेप्शन आलाय. मी जी स्ट्रिंग पास केली युजर नेम नॉट व्हॅलिड आली ती, बरोबर. म्हणजे आपला स्वतःचा एक्सेप्शन आपण क्रिएट करून पाठवलाय आता. म्हणजे आपण स्वतःचा एक्सेप्शन पण क्रिएट करू शकतो. असं नाही की जावाने जेवढे दिले तेवढेच. आपण स्वतःचा एक्सेप्शन पण क्रिएट करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे? फक्त क्लास डिक्लेअर करायची, तिला एक्सटेंड करायचं एक्सेप्शनला, एक्सेप्शन क्लासला एक्सटेंड करायचं आहे. म्हणजे तुमची क्लास आता एक्सेप्शन टाईपची झाली. तुमची क्लास आता एक एक्सेप्शन क्लास झाली जेव्हा तुम्ही एक्सटेंड करताय एक्सेप्शन क्लासला. आणि हे चेक्ड एक्सेप्शन असतात. ओके, चेक्ड एक्सेप्शन म्हणजे तुम्हाला हँडल करायचेच आहेत. तर आपण एक चेक्ड एक्सेप्शन थ्रो करतोय म्हणून आपल्या मेथडवर कंपायलरने फोर्स केला की तुम्ही थ्रोस कीवर्ड टाका. ओके, आता चेक एक्सेप्शनची मेथड आपण कॉल करतोय. एक मेथड जी की चेक एक्सेप्शन थ्रो करते, ती कॉल करतोय म्हणून परत आपल्याला तिला हँडल करावं लागतं. ओके, एक तर ट्राय कॅच किंवा परत थ्रोज इथं आला असता मेनवर, मग परत मेन ज्याने कॉल केला असता त्याला सेम करावं लागलं असतं. तर ट्राय कॅच परत थ्रोज. ओके, तर ह्या चेक एक्सेप्शन तुम्हाला हँडल करावं लागतं, कंपायलर फोर्स करतो. तर आपण काय केलं? इनपुट रीड केलं. इनपुट 4 कॅरेक्टरचं होतं. आपण मेथड कॉल केली. मेथड कॉल केली आणि मेथडने एक्सेप्शन थ्रो केला आणि आपण कॅच करून तो एक्सेप्शन स्टॅक ट्रेस प्रिंट केला. ओके, तर हा होता चेक्ड एक्सेप्शन. आता आपण अनचेक्ड एक्सेप्शन कडे जाऊया. अनचेक्ड एक्सेप्शन पुढे. ओके, मी हे परत ट्राय कॅच वगैरे सगळं काढून टाकतो. आता ट्राय कॅच सगळं काढून टाकतो. कंपायलरला थोडा वेळ रडू द्या. आता आपल्याला काय करायचं आहे? जेव्हा तुम्हाला अनचेक्ड, म्हणजे तुम्ही काय म्हणताय की अनचेक्ड एक्सेप्शन आहे, कंपायलरला आपल्याला फोर्स करायची गरज नाही, रन टाइम जो काही एरर येईल तो मला मान्य आहे. तर आपण काय करायचं आहे त्या केसमध्ये? एक्सटेंड करायचं आहे रन टाइम एक्सेप्शन. ओके, आपण स्वतःहून सांगतोय की हा एक्सेप्शन रन टाइम येईल आणि रन टाइम जे होईल ते आम्ही बघून घेऊ. पण आता मला इथं कोड मध्ये हँडल करायचा नाही, कारण की हा अनचेक्ड एक्सेप्शन आहे. रन टाइम येईल तो येईल. ओके, तर जसा मी रन टाइम टाकतो तसा मी हा थ्रोस कीवर्ड पण काढू शकतो. ठीक आहे, काही आली वॉर्निंग? नाही, करेक्ट. मी आता जरी कस्टम एक्सेप्शन थ्रो करतोय तरी पण कंपाइलर काही फोर्स करत नाही की तुम्ही थ्रोज कीवर्ड ह्या मेथडच्या सिग्नेचरवर टाका. और जेव्हा पण तुम्ही ही मेथड कॉल करताय तेव्हा तुम्ही ट्राय कॅच मध्ये हँडल करा. कंपायलर फोर्स करतोय नाही. पण जसं मी रन टाइम काढतो आणि त्याला चेक एक्सेप्शन मध्ये कन्वर्ट करतो, कंपायलर लगेच सगळीकडे रडायला सुरुवात करून देईल. पहिले इथून सुरुवात करतो, कारण की पहिले काय सांगेल की तुम्ही एक चेक एक्सेप्शन थ्रो करताय, तुम्ही थ्रोज ऍड करा. आता जसं हे मेथडवर थ्रोज ऍड केलं तर कंपायलर इथं सांगतो की तुम्ही एक अशी मेथड कॉल करताय जी की चेक एक्सेप्शन थ्रो करते, तुम्ही ट्राय कॅच टाका किंवा ह्या मेथडला सांगा तुम्ही थ्रो करा, ह्या मेन मेथडला. ओके, तर तेच आपण डिटेलमध्ये घेतलंय मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जाऊन बघा. ओके, तर आता आपण रन टाइम एक्सेप्शनचं एक्झाम्पल बघतोय म्हणून आपल्याला ह्याची काही गरज नाही. मी हे सगळं काढून टाकतो परत. ओके, तर अनचेक एक्सेप्शन क्रिएट करायचं आहे, रन टाइम क्लासला एक्सटेंड करा. चेक करायचं आहे तर एक्सेप्शन क्लासला एक्सटेंड करा. ओके, दुसरी गोष्ट, तुमच्या तुम्ही त्या क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये एक मेसेज पास करताय म्हणून तुम्हाला असा एक कन्स्ट्रक्टर लागेल ज्यात तुम्ही एक मेसेज घेताय. ओके, ही स्ट्रिंग मेसेज घेताय म्हणून तुम्हाला तो एक कन्स्ट्रक्टर लागेल आणि तो मेसेज तुम्हाला पॅरेंट क्लासला पाठवायचा आहे. तो मेसेज तुम्हाला पॅरेंट क्लासला पाठवायचा आहे. ओके, तर आपण हिला पण रन करून बघू. आता मी व्हॅलिड वाला पाठवतो. ओके, व्हॅलिड पहिले व्हॅलिड माझंच नाव पाठवतो. 8 किती आहे? लेस दॅन 8, म्हणजे 8 पण व्हॅलिड आहे, 8 पेक्षा कमी नको. बघा, युजर नेम इज व्हॅलिड आलं,
युजर नेम व्हॅलिड आलं. आता परत एक्सेप्शन जर आणायचं आहे आपल्याला, तर आपल्याला परत माईक पास करावं लागेल. आला युजर नेम नॉट व्हॅलिड, आणि हे रन टाइम एक्सेप्शन आहे. ओके, हे रन टाइम एक्सेप्शन. ओके, तर तुम्हाला समजलं असेल रन टाइम एक्सेप्शन क्लासला एक्सटेंड केल्यावर अनचेक एक्सेप्शन थ्रो होतो, एक्सेप्शन क्लासला एक्सटेंड केल्यावर चेक एक्सेप्शन थ्रो होतो. तुम्हाला एक कन्स्ट्रक्टर लागतो ज्यात तुम्ही ती स्ट्रिंग कॅप्चर करता, आणि आपण स्वतःचा आता एक स्वतःचा कस्टम एक्सेप्शन थ्रो केलाय. ओके, स्वतःचा एक्सेप्शन क्रिएट करून थ्रो केलाय. तर कसा क्रिएट केला ते आपण बघितलं. ओके, तर आता तर हा होता आपला तिसरा पार्ट एक्सेप्शन हँडलिंगचा. आपण पहिल्या पार्टमध्ये ट्राय कॅच फायनली बघितलं, दुसऱ्या पार्टमध्ये थ्रोज आणि थ्रोज कीवर्ड बघितलं. या क्लासमध्ये आपण थोडं थिअरी बघितली की पॅरेंटला थ्रोएबल क्लास आहे, आणि मग त्याचे सब क्लासेस बघितले. त्यानंतर आपण स्वतःचा कस्टम एक्सेप्शन क्रिएट करणं बघितलं. ओके, जर अजून तुम्हाला काही वाटत असेल की कुठला टॉपिक मिसिंग आहे, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. ओके, हा होता आपले एक्सेप्शन हँडलिंगचे 3 पार्ट. आता आपण पुढे बघूया फायनल. त्याच्यानंतर एक व्हिडिओ येणार तो असेल फायनल कीवर्डवर. ओके, तर होपफुली तुम्हाला समजलं असेल स्वतःचे एक्सेप्शन कसे क्रिएट करता, कसे हँडल करता, रन टाइम एक्सेप्शन कसा क्रिएट करता, कस्टम चेक एक्सेप्शन कसा क्रिएट करता. ओके, तर भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.